मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारकडून सर्वच पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत। याच पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक झाली आहे। बैठकीमध्ये मराठा समाजासह ओबीसी आणि इतर खुल्या प्रवर्गातील जातींमधील मागासलेपणाचे निकष निश्चित करण्यात आलेले आहेत। ओबीसी, बीजेएनटी आणि मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील सर्व समाज घटकांचं आयोगाकडून सर्वेक्षण केले जात आहे आणि या सर्वेक्षणासाठीचे निकष हे एकसमान असतील असा धोरणात्मक निर्णय सुद्धा आयोगाने घेतला आहे। सामनामधून केंद्र सरकारवरती जोरदार निशाणा साधण्यात आलाय। जम्मू काश्मीरमध्ये जवान बलिदान देत असताना सरकार मात्र निवडणुकांमध्ये दंग असल्याचा टोला या सामनामधून लगावण्यात आलाय। सरकार निवडणुकांमध्ये दंग आहे। गेल्या वर्षभरामध्ये काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेक पोलीस, लष्करी अधिकारी आणि जवानांचे बळी गेलेत। त्याचा धक्कादायक आकडा समोर येतोय, पण सरकारला त्याची ना खंत आहे ना खेद। सरकार केवळ काँग्रेस मुक्त भारत आणि शिवसेना मुक्त महाराष्ट्र करण्याच्या प्रयत्नामध्ये असल्याचा टोला सुद्धा लगावण्यात आलाय। काश्मीरमध्ये पुन्हा एकदा जवानांचं रक्त सांडलेलं आहे, पण दिल्लीला चढलेली सत्तेची आणि निवडणुकांची नशा उतरत नाहीये असंही सामनामध्ये म्हटलं गेलंय। हिंगोली इथे येत्या रविवारी होणाऱ्या सकल ओबीसी समाजाचा मेळावा होणार आहे। या मेळाव्यासाठी तालुक्यामधून 200 वाहनांच्या माध्यमातून इथे जमण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ओबीसी समाजाच्या वतीनं या बैठकीच्या माध्यमातून सुद्धा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। यासाठी तालुका ओबीसी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीमार्फत ओबीसींबरोबरच स्थानिक पातळीवरील मराठा आंदोलकांशी सुद्धा सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण ते देत असतानाच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती। यामध्ये पोलिसांनी 10 टोळ्यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न केलं असून 254 जणांना अटक करण्यात आली आहे। यामध्ये 5 मुख्य आरोपींचा समावेश असल्याची माहिती मिळते आहे, तर 300 जण अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। बीडमधील हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 2000 पेक्षा अधिक लोकांची पोलिसांनी चौकशी केली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एकाही आरोपीला अद्यापही जामीन मिळालेला नाही, तर 13 आरोपींनी जामिनासाठी बीडच्या कोर्टामध्ये अर्ज केला होता। शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली। शिरूर रेल्वे प्रकल्प आणि मतदारसंघांमधल्या कामाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे असं अमोल कोल्हे यांनी सांगितलंय। मात्र एकीकडे खासदारकी रद्द करण्याबद्दल अजित पवार गटानं मागणी केली आहे, मात्र अमोल कोल्हे यांचं नाव यामध्ये नाहीये। शिवाय अमोल कोल्हेंचं प्रतिज्ञापत्रच अजित पवार गटाकडे आहे। त्यामुळे सुरुवातीला अजित पवारांसोबत गेलेले अमोल कोल्हे पुन्हा एकदा साहेबांची साथ सोडणार का अशी ही चर्चा सुरू आहे। कोरोना काळामध्ये मुंबई महानगरपालिकेनं खरेदी केलेल्या बॉडी बॅग्समध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी झाली आहे। तब्बल 6 तास पेडणेकरांची चौकशी झाली। दरम्यान ईडीनं विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिली असून मागितलेली कागदपत्र देणार असल्याचं सुद्धा किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलंय। तर किशोरी पेडणेकर यांची ईडी कार्यालयामध्ये चौकशी सुरू असताना किरीट सोमय्या अचानकपणे ईडीच्या कार्यालयामध्ये काल दाखल झालेले होते। दबाव टाकण्यासाठी काही जण येत असतात असं किशोरी पेडणेकर यांनी यावरती म्हटलंय। मुंबईतील कथित ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी रोमिन छेडाची 8 तास चौकशी केली आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून बुधवारी रात्री नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। रोमिन छेडा हे हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक असून या कंपनीला कोविड काळामध्ये ऑक्सिजन प्लांटच्या संबंधित कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं होतं। या सर्व प्रकरणामध्ये गैरप्रकार आढळल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेनं याची चौकशी करून गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। रोमिन यांना चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये काल बोलवण्यात आलं। कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालकीची पैठण एमआयडीसी परिसरामध्ये असलेल्या जमिनीचा जाहीर लिलाव करण्यात आलाय। त्याबद्दल हालचाली आयकर विभागाने सुरू केलेल्या आहेत। काही वर्षांपूर्वी पैठण इथल्या एमआयडीसी परिसरामध्ये कुख्यात दाऊद इब्राहिम यानं 600 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली जमीन एमआयडीसी विभागाकडून खरेदी केलेली होती आणि या जमिनीची देखभाल नाशिक इथल्या संपत सांगळे हा व्यक्ती बघत होता। पाकिस्तानमध्ये पळून जाण्यापूर्वी एकदा दाऊद इब्राहिम याला अटक झालेली होती। यावेळी त्याची राज्यामध्ये असलेली मालमत्ता जप्त करण्याची मोहीम सुद्धा राबवली होती। जायकवाडी धरणाचं पाणलोट क्षेत्र कोणतं याच्या नोंदी सरकारकडे आहेत, त्यामुळे जायकवाडी पाणी सोडण्याबद्दल मराठवाड्यातील नेत्यांपेक्षा राज्य सरकारचं मत महत्त्वाचं आहे अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे। जायकवाडीमध्ये 8.6 टीएमसी पाणी सोडण्याबद्दलचा
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांनाच बंधनकारक असल्याचा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलाय। जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यावरून पेटलेल्या मराठवाडा विरुद्ध नाशिक नगर पाणी संघर्ष आणखी पेटताना दिसतोय, त्यावरती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलंय। 27 नोव्हेंबरपर्यंत राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय। मुंबईसह कोकणातील सर्व जिल्हे आणि खान्देश आणि नाशिकपासून ते सोलापूरपर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील सर्व भागामध्ये आज तुरळक पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय। शनिवार ते सोमवारपर्यंत नोव्हेंबरच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। उद्या खान्देश, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा आणि अकोल्यामध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे। देशातील सर्वात मोठ्या सेलिंग पूल शिवडी न्हावाशेवा या सेलिंगचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 डिसेंबर रोजी उद्घाटन होणार आहे। रायगड, ठाणे, मुंबईसह एक्सप्रेसवेवरून मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिजलद प्रवासाचा हा मार्ग आहे आणि त्यामुळे हा लवकरच खुला होतोय। रायगड जिल्ह्याला दळणवळणाची नवी दिशा सुद्धा मिळणार आहे। सेंट्रल मुंबईतील शिवडीवरून नवी मुंबईतील शिवाजीनगरला या पुलावरून अवघ्या 20 मिनिटांमध्ये पोहोचता येणार आहे। पूर्वी हे अंतर कापण्यासाठी 1.5 तासांचा अवधी लागत होता। अजूनही राहिलेलं कांदा अनुदान एकरकमी मिळवण्यासाठी बाजार समित्यांनी सुद्धा राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे। 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना 350 रुपयांचं अनुदान राज्य सरकारकडून जाहीर झालं होतं। यापैकी अनेक शेतकऱ्यांना 1 किंवा 2 हप्ते तर अनेक शेतकऱ्यांना एकही हप्ता कांदा अनुदान खात्यावरती जमा झालेला नाहीये। हा हप्ता मिळवण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। सण उत्सव, यात्रा, सुट्ट्या किंवा लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर नेहमीच प्रवासी एसटीला पसंती देत आहेत। यंदाच्या दिवाळीमध्ये देखील प्रवाशांनी खासगी वाहनांपेक्षा एसटी महामंडळाच्या लाल परीला अधिकची पसंती दिली आहे। यावर्षी एसटी महामंडळाच्या रायगड विभागाने दिवाळीमध्ये अवघ्या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये लाखो किलोमीटरचा प्रवास केलाय। 5 कोटींपेक्षा अधिकचं उत्पन्न सुद्धा मिळवलंय। रायगड जिल्ह्यामधल्या एसटीच्या 8ही आगारांमध्ये एसटीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालाय। Thank you.